गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आजचा माझा विषय हा धर्मदर्शन आहे आणि धर्मदर्शन या ग्रंथाबद्दल असा एक गैरसमज ऐकायला मिळतो की हा अतिशय अवघड आहे किंवा थोडासा समजायला किचकट आहे, भाषा थोडीशी जड आहे असं थोडंसं ऐकायला मिळतं. पण ते तितकं खरं नाहीये. जर आपण गुरुवाणी, अमृत कलश, सद्गुरू संवाद हे जर का नीट वाचलेले असतील किंवा याचा जर का नीट अभ्यास झालेला असेल तर आपल्याला धर्मदर्शन समजून घ्यायला अजिबात अवघड जात नाही. किंवा आपण असं म्हणूया की आपण दूध जे आहे ते एक ग्लासभर दूध आपण रोज पितो, पण ग्लासभर तूप नाही पिऊ शकत. तर त्याच्याकरता आपण काय करावं लागतं की धर्मदर्शन हा जो ग्रंथ आहे हा टप्प्याटप्प्याने आपण जर का वाचला तर तो आपल्याला जास्ती समजेल. म्हणून एक चर्चा व्हावी किंवा वाचायला प्रेरणा मिळावी किंवा याच्यावर अभ्यास व्हावा या उद्देशाने आज मी हा विषय घेतलेला आहे. धर्मदर्शन हा जो आहे हा 1997 साली हे प्रकाशित झालेला आपला ग्रंथ आहे आणि याच्यामध्ये मुख्यतः 4 विषय आहेत. पहिला आहे धर्मसंस्थापना, दुसरा आहे वर्णाश्रम धर्मविचार, तिसरा आहे धर्मसाधना आणि चौथा आहे मुक्तीवरील भक्ती. आता या सगळ्या गोष्टींना सुरुवात करण्यापूर्वी आपण काही प्राथमिक गोष्टींपासून सुरुवात करूया की ज्यांना आता अनेक लोक जे आहेत की ते नव्याने इथे सहभागी झालेले आहेत, की जे दर्शनाला येतात किंवा येत नाहीत किंवा नुकतेच दर्शनाला यायला सुरुवात झालेली आहे. असे काही लोक आहेत की ज्यांचा या विषयाशी स्पर्श सुद्धा नाहीये. तर आपण या सगळ्यांचा विचार करून सुरुवातीपासून अगदी घेऊया. तर धर्म हा ध्रुव धातूपासून तयार झालेला शब्द आहे. तर ध्रुव म्हणजे धारण करणे. तर धर्म म्हणजे काय आणि ध्रुव म्हणजे धारण करणे. काय धारण करायचंय? तर धर्म म्हणजे चांगले विचार धारण करणे आणि ते प्रत्यक्ष आचरणात आणणे, असं गुरुदेवांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आता बघा की हे दत्तात्रेयांची जी मूर्ती आहे आपल्याकडे, हे देवस्थानातलं हे चित्र आहे की आपली भगवान दत्तात्रेयांची जी मूर्ती आहे आपण तिला अभय मूर्ती म्हणतो. बघा, सगळी आयुध जी आहेत ती डाव्या हातात आहेत आणि आपण जसं ध्यान करतो, माला कमंडलूर्धः करपद्मे मध्यस्थ पाणी विले डमृत त्रिशूले यस्यस्त ऊर्ध्व करयो शुभशंक चक्रे वंदे तमत्त्रिवर्धम भुजटकम. म्हणजे ज्यांच्या 2 हातांमध्ये, खालील 2 हातांमध्ये माला आणि कमंडलू, मधल्या 2 हातामध्ये डमरू आणि त्रिशूळ आहे आणि वरच्या 2 हातांमध्ये शंख आणि चक्र आहे. जो क्रम आपण स्तोत्रामध्ये किंवा श्लोकामध्ये, ध्यानाच्या श्लोकात आपण म्हणतो, जशीची तशी मूर्ती तिथे आहे. आता ही अभय मूर्ती आहे. आता धर्मदर्शन हे 1997 साली प्रकाशित झालेले आहे आणि ते प्रकाशित करताना महाराजांनी ज्यावेळेला चित्र पाहिलं त्याला ते म्हणाले की आता माझ्या हातात सुदर्शन चक्र आलेलं आहे आणि ते त्यांनी उजव्या हातात धारण केलेलं आहे. म्हणजेच आणि 99 साली महाराजांनी देह ठेवला आणि म्हणजेच ते अव्यक्तात गेले. महाराजांनी हे मार्गदर्शन केलेलं आहे की ज्या वेळेला परमेश्वर व्यक्त स्वरूपात येतो त्यावेळेला तो दयेच्या स्वरूपात तो दया करतो आणि ज्यावेळेला तो अव्यक्तात जातो त्यावेळेला तो न्याय जास्ती करतो आणि तो न्यायाने जवळ करतो. म्हणून आपल्याला आता धर्मदर्शन समजून घेत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. आता पुढे बघा की मनुष्याच्या जीवनात धर्माची किंवा धर्माने वागण्याची गरज काय. आता हा सर्वसाधारणपणे सगळ्यांना पडणारा प्रश्न आहे की धर्म म्हणजे नेमकं काय किंवा याची गरज काय आहे. तर त्याच्या संदर्भात एक श्लोक आहे की आहार निद्रा भय मैथुनंच सामान्यमेतत् पशुभिः नराणाम धर्मो हि तेषाम अधिको विशेषः धर्मेण हीनाः पशुभिः समानाः. म्हणजे आहार, निद्रा, भय आणि नवीन जीवाला जन्म देणे या गोष्टी मनुष्य आणि मनुष्येतर प्राण्यांमध्ये समान आहेत. धर्मपालन ही एकमेव अशी गोष्ट आहे की जी मनुष्याला इतर प्राण्यांपासून वेगळा करते. आणि म्हणून जो माणूस धर्म पाळत नाही तो माणूस हा पशु समान मानलेला आहे. म्हणजे जरी देह मनुष्याचा असला तरी सुद्धा त्याचं वर्तन हे पशुं समान आहे. आता या मानवी देहाची गरज काय आहे. तर या मानवी देह असा एकमेव देह आहे की ज्याला वाणी आहे, ज्याला मन आहे आणि ज्याला विवेक आहे. म्हणजे सत्सद विवेकी बुद्धी आहे. चांगला वाईट विचार करण्याची बुद्धी त्याच्याकडे आहे. पशूंकडे हे नाहीये. त्यांच्याकडे या कुठल्याही प्रकारची त्यांना वाणी नाहीये, त्यांना मन नाहीये, त्यांना बुद्धी नाहीये. त्यामुळे त्यांनी काय परिधान करावं, त्यांनी काय खावं, कुठे राहावं याची त्यांना अजिबात शुद्ध नसते. आणि म्हणूनच आपल्याकडे प्रत्येक वेळेला की आपल्या मनुष्यांच्या पोशाखावरून
खाण्यापिण्यावरून किंवा आचरणावरून अनेक गोष्टींची जी टीका केली जाते किंवा आपल्याला प्रत्येक वेळेला तू असं वागू नकोस असं जे सांगितलं जातं, त्याचं कारण हे आहे की धर्माच्या बंधनात किंवा आपण असं म्हणूया की धर्माच्या मर्यादेत राहिल्यानंतरनं तो मनुष्य माणूस म्हणून जगायला लायक होतो. धर्म सोडून असलेला माणूस की ज्याच्या जीवनाला धर्माचा अधिष्ठानच नाहीये, अशी व्यक्ती ही मानवी देह धारण केलेली पशु समान असते. म्हणजे याच्यावरच एक सुभाषित आहे की साहित्य संगीत कलाविहीन साक्षात पशु पुच्छ विषाणहीन तृणम न खादन अपि जीवमानः तद भागधेयम परमम पशुनाम. म्हणजे काय, साहित्य संगीत कला की या गोष्टींची जाण नसताना मनुष्य कसा आहे, तर साक्षात पशु, पुच्छ विषाणहीन, पुच्छ म्हणजे शेपूट, विषाण म्हणजे शिंग, शिंग आणि शेपूट नसलेला काय आहे, तर तो पशुच आहे. तृणम न खादन अपि जीवमानः, तो गवत न खाता जगतो. हेच काय ते पशूंचं भाग्य. आता पुढे की त्यामुळे काय आहे की आपल्याला मनुष्यांचं जीवन हे जगता आलं पाहिजे आणि मनुष्याचं जीवन हे तेव्हाच असू शकतं की जे जीवन धर्माच्या मर्यादेत राहून असतं. सामान्य माणसासाठी धर्म म्हणजे काय, आता गृहस्थाश्रमी जीवन जगत असताना धर्म सांभाळला गेलाच पाहिजे. धर्म म्हणजे अंधश्रद्धा नाही, उपास तापास उपासना व्रतवैकल्य नाहीत, तर धर्म म्हणजे शुद्ध व स्वच्छ नीतिनियमांना धरून आचरण करणे होय. ती एक जीवन उन्नत करण्याची बाब आहे. धर्म म्हणजे कर्म नसून अतिसूज्ञपणा होय, असं परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी मार्गदर्शन केलं आहे. आपल्याकडे हा प्रचंड मोठा गैरसमज असतो की आपल्याला काहीतरी व्रतवैकल्य करायचे, उपासना करायची, उपास तापास करायचे किंवा एखादी पोथी वाचायची, असं केलं म्हणजे धर्म पाळणं, असा एक समज आपल्याकडे झालेला असतो आणि त्याचा प्रचंड मोठा बाऊ केला जातो. समाजामधले भोंदू लोक जे असतात ते या गोष्टींचा फायदा घेतात. आमकी पूजा करा, तमका यज्ञ घाला, अमुक असं काही करा सांगतात. म्हणजे या गोष्टी थोतांड आहेत असा अजिबात भाग नाहीये, पण ते प्रत्येकालाच करायला सांगितलंय असंही ते नाहीये. साध्या सरळ पद्धतीने जीवन जगता यावं याच्याकरता काय असतं की इथं स्पष्ट सांगितलंय की धर्म म्हणजे अंधश्रद्धा नाही, उपास तापास उपासना व्रतवैकल्य नाहीत, तर धर्म म्हणजे शुद्ध व स्वच्छ नीती नियमांना धरून आचरण करणे होय. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जी व्यक्ती काहीही प्रकारची उपासना करत नाही पण तिचं चारित्र्य स्वच्छ आहे, ती कधी कुणाला लुबाडत नाहीये, ती नेहमी खरं बोलणारी आहे, ती सत्याचा मार्ग धरणारी आहे, तरी सुद्धा ती धर्माने जगते असं आपण म्हणू शकतो. म्हणजे चारित्र्यवान जीवन हे जे असतं हे धर्माला अनुसरून आहे असं म्हणू शकतो. त्याच्यासाठी तुम्ही व्रतवैकल्यच केली पाहिजेत, उपास तापासच केले पाहिजेत असं कुठेही सांगितलेलं नाही. हे सगळं कशासाठी, ही सगळी साधनं आहेत. साधनं ही साध्य होऊ शकत नाहीत. दुर्दैवाने आपल्याकडे काय झालेलं आहे की साधनांनाच साध्य धरून त्याच्यावरच सगळं गुंतून पडलेले, साध्याकडे जायलाच तयार नाही कोणी, अशी समाजातली एकूणच धारणा आपल्याला दिसते. ज्यांना ईश्वरी अनुग्रहित गुरूंचा लाभ झालेला आहे ते त्यांचं मार्गदर्शन जे ऐकतात त्यांच्यामध्ये तो फरक पडतो आणि जैसा भावार्थ असे आपलं तैशी कार्य संपद येते, याप्रमाणे ते सगळं सुरू राहतं. म्हणजे ज्याचा जसा भाव आहे तसं त्याला ते अनुभवाला येतं. आता धर्माची लक्षणं बघा काय सांगितलीत. धर्माची 10 लक्षणं सांगितली आहेत. धृती क्षमा दमोस्तयम शौचम इंद्रिय निग्रह धीर विद्या सत्यम क्रोधो दशकम धर्म लक्षणम. आता हे धैर्य, क्षमा, संयम, चोरी न करणे, पावित्र्य, इंद्रिय निग्रह, ज्ञान, विद्या, सत्य आणि अक्रोध, ही 10 लक्षणं सांगितली. म्हणजे यापैकी आपल्याला 10च्या 10 असायलाच पाहिजेत असं नाही, पण ही 10 मिळवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करायला हरकत नाही. हे प्रयत्न करणं म्हणजे धर्म पाळणं. म्हणजे आपल्याकडे धैर्य आलं पाहिजे, क्षमा आली पाहिजे, संयम आला पाहिजे, चोरी न करणे, पावित्र्य, इंद्रिय निग्रह, ज्ञान, विद्या, सत्य आणि अक्रोध, हे सगळे जे सद्गुण आहेत हे सगळे सद्गुण प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणं म्हणजेच धर्म पाळणं. कदाचित आपल्याकडे सगळे गुण नसतीलही किंवा आपल्याला सगळेच्या सगळे गुण आत्मसात लगेच करता येणार नाहीत. साधं उदाहरण लक्षात ठेवा की ज्या वेळेला आपण शाळेमध्ये ऍडमिशन घेतो किंवा शाळेत प्रवेश घेतो त्यावेळेला आपल्याला सगळं ज्ञान झालेलं नसतं. अगदी मुळाक्षरांपासून आपल्याला सगळं शिकवलं जातं आणि मग हळूहळू हळू जसा वर्ग पुढे जात जातो तसं आपल्याला एक एक गोष्टी अंगवळणी पडायला लागतात. धर्माच्या बाबतीमध्ये तसंच आहे. म्हणजे धर्मदर्शनची जी सुरुवात आहे की त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की धर्म हा शब्द आपण नेहमी वापरतो, आपल्या आजूबाजूला हवा जशी सर्वत्र असते पण ती दिसत नाही, तसंच धर्माचं आहे.
धर्म आपल्या नित्याच्या जीवनात सर्वत्र असतो हे जाणवतं, पण प्रत्यक्ष धर्माचं स्वरूप काय आहे ते समजत नाही. धर्म प्रकाश असंही आपण म्हणतो, म्हणजे प्रकाश हा दिसत नाही, पण प्रकाशात सर्व वस्तू दिसतात. तसंच धर्माचं आहे. धर्म म्हणजे काय हे दिसत नाही, पण धर्मामुळं जीवन म्हणजे काय हे कळतं. ह्या धर्माचं स्वरूप काय आहे, त्याची मूलतत्व काय आहेत, त्याची व्याप्ती किती आहे, केवढी आहे, त्याचं प्रयोजन काय आहे, याकरता धर्मग्रंथ आपल्याकडे आहेत. आणि या सगळ्यांचं सार जे आहे ते धर्मदर्शनमध्ये आहे. ज्या वेळेला गुरु हे आपल्याला सांगतात, तर त्यावेळेला हे काय सांगतात, तर तुम्ही नेहमी खरं बोला, धर्माने वागा. धर्माने वागा याचा मागे काय अर्थ असतो, तर हे सगळे जे सद्गुण आहेत ते सगळे सद्गुण तुम्ही आत्मसात करा. आता पुढे जशी धर्माची लक्षणं सांगितली तशी अधर्माची सुद्धा सांगितलेली आहेत. धर्माची 10 लक्षणं आहेत, अधर्माची 11 लक्षणं सांगितली आहेत. आता बघा, हिंसा, वैरबुद्धी ही हे अधर्माचं लक्षण आहे. आता हिंसा म्हणजे केवळ हिंसेचा विचार करणं किंवा हिंसा प्रत्यक्ष करणं असं नसून एखाद्याची निंदा करणं हा सुद्धा हिंसेचा भाग येतो. महाभारतामध्ये एक प्रसंग आहे असा की जिथे अर्जुन म्हणतो की म्हणे जो कोणी माझ्या दादा विरुद्ध बोलेल, आता तो भीमाचा आणि त्याचा युधिष्ठिराचं भांडण झालेलं असतं. भीम म्हणतो की मी जर तुझ्या जागी असतो तर तुझे हात जाळले असते, मला जर शक्य झालं असतं तर तुझे हात जाळले असते, ते द्यूत खेळलं असतं त्याच्यामुळे. तर असा प्रसंग झालेला असून तिथं तो अर्जुन काय म्हणतो की माझी प्रतिज्ञा आहे की जो माझ्या दादाचा अपमान करेल त्याचा मी वध करेन. मग आता त्याच्यासमोर धर्मसंकट उभं राहतं, भीमाला कसं मारायचं, आणि भीमाला मारा तर युद्ध कसं पुढे आहे आपल्याकडे. मग आता तो कृष्णाला विचारतो की म्हणे आता मला प्रतिज्ञा पूर्ण करावी लागणार आहे, पण आता काय करू मी, तू मार्गदर्शन कर. तो म्हणतो ठीक आहे, एक काम कर, त्या भीमाची निंदा कर म्हणे, किंवा त्या युधिष्ठिराची निंदा कर. मग ते काय आहे की एखाद्याची निंदा करणं जे असतं ते त्याची हत्या करण्यासारखं असतं, हिंसा करण्यासारखं असतं. म्हणजे एखाद्याची निंदा करणं हे सुद्धा हत्या करण्यासारखं आहे. म्हणजे महाभारतात हे सगळं जे सांगितलेलं आहे की निंदा करणं ही सुद्धा हत्या करण्याच्या बरोबरीच आहे. तसंच आता मानसिक अधर्म कुठलेत बघा, की कपट आणि अन्यायाने धन मिळवण्याची इच्छा करणं हे एक अधर्म आहे. म्हणजे मनात मध्ये इच्छा निर्माण होणं, त्याच्यानंतर मनाचा अनिष्ट चिंतन, एखाद्याचं वाईट व्हावं असं चिंतन, हे सुद्धा मानसिक अधर्म आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की आपल्याला किती प्रकारे आपल्याकडे धर्माचे ते जे काही हेतू सांगितलेले आहेत किंवा अधर्माची जी लक्षणं सांगितलेली आहेत ही किती बारीक सांगितलेली आहेत, आणि इतक्या साध्या सरळ सोप्या पद्धतीने सांगितलीत की या गोष्टी न करणं म्हणजे धर्म पाळणं आणि या गोष्टी करणं म्हणजे अधर्म पाळणं. आता याच्यामध्ये कुठेही तुम्हाला पोथ्या वाचायला सांगितलेले नाहीत, उपास तपास करायला सांगितले नाहीत. हे जे काही सगळे आपल्याकडे षड्रिपू असतात शरीरामध्ये, किंवा शारीरिक, वाचिक आणि मानसिक, हे 3 प्रकारचे जे दोष निर्माण होतात आपल्या शरीरामध्ये, ते आपण घालवणं म्हणजेच धर्माचं पालन करणं आणि धर्मपालनाकडे वाटचाल करणं. आता पुढे काय सांगितलं बघा, की वाचिक अधर्म म्हणजे आपण 3 प्रकारे अधर्म करत असतो किंवा आपल्याकडून अधर्म घडत असतात. ते कायिक, वाचिक आणि मानसिक. तर मानसिक मध्ये त्यांनी सांगितलं की हिंसा करण्याची विचार सुद्धा करणं, त्याच्यानंतरनं कपट आणि अन्यायाने धन मिळवण्याची इच्छा करणं, आणि एखाद्याचं वाईट व्हावं असा मनापासून विचार करणं, हे सगळे मानसिक अधर्म आहेत. वाचिक अधर्मामध्ये खोट्याला खरं मानणं, कठोर बोलणं, खोटं बोलणं आणि पैशून्य म्हणजे चहाडी किंवा चुगली करणं. शारीरिक अधर्म आता काय, असंबद्ध बोलणं, त्याच्यानंतरनं परवानगीशिवाय वस्तू घेणं म्हणजे चोरी करणं, आणि अमान्य हिंसा, आणि शेवटचं सांगितलं की परस्त्रीगमन, परपुरुषगमन, दोघांना इथे लागू आहे की व्याभिचार जर केला तरी सुद्धा तो अधर्मच आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे ही सगळी 11 लक्षणं आहेत. ही 11 लक्षणं ज्याच्या जवळ दिसतात किंवा याच्यापैकी ज्या 11 लक्षणांपैकी जर जास्ती लक्षणं असतील आणि धर्माची लक्षणं कमी असतील तर ती व्यक्ती अधर्मी आहे असं आपण म्हणतो. आणि ज्याच्याकडे धर्माची लक्षणं जास्ती आहेत आणि अधर्माची कमी आहेत ती व्यक्ती धर्माचरण करते असं आपण म्हणतो. आपण ही गोष्ट गृहीत धरायची की दोन्हीकडचं आपल्याकडे असणार आहे. आपण संत सत्पुरुष नाही, आपण सामान्य माणसं आहोत. या सगळ्या गोष्टींवर आपल्याला मात करायची आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी एका दिवसात शक्य होणार नाहीयेत, पण आपल्याला त्या दृष्टीने वाटचाल करायची आणि याकरता आपण प्रयत्नशील राहायचं आहे.
म्हणून आपण आधी सगळ्यात पहिल्यांदा स्वतःला समजवायचे की मी सामान्य व्यक्ती आहे, माझ्यामध्ये सगळे षड्रिपू आहेत आणि त्यांच्यावर मला मात करायची, ती हळूहळू आपण मात करणार आहोत. आणि त्याच्याकरता प्रयत्नशील राहणं म्हणजे धर्माचं पालन करणं. पुढे आता धर्माने वागणाऱ्या मनुष्याचं कुटुंब काय आहे बघा. ही एक सुंदर श्लोक आहे भर्तृहरीच्या नीतिशतकामध्ये. तर धैर्यम यस्य पिता क्षमाच जननी शांतिश्चिरम गेहिनी सत्यम सुनुरयम दयाच भगिनी भ्राता मनस्संयमः शय्या भूमितलम दिशश्च वसनम ज्ञानामृतम भोजनम येते यस्य कुटुंबिनो वदसखे कस्मात भयम योगिनः. म्हणजे आता काय म्हटलंय की धैर्यम यस्य पिता, ज्याचे वडील धैर्य आहेत, धैर्य हा ज्याचा पिता आहे, क्षमा ही ज्याची आई आहे, चिरकाल शांती ही पत्नी आहे, सत्य हा मुलगा आहे, दया ही भगिनी आहे, मनाचा संयम हा भाऊ आहे, भूमी किंवा पृथ्वी ही शय्या आहे. कुणाचा तर माईक चालू आहे, तो बंद करा. दिशा हेच ज्याचं वस्त्र आहे, ज्ञानामृत हे ज्याचं भोजन आहे, आणि हे सगळे कुटुंबातले सदस्य ज्याचे आहेत, अशा माणसाला कोणाकडून बरं भय असेल. म्हणजे आपल्याकडे साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आपल्याकडे नातेवाईक सुद्धा कसे असावेत किंवा आपण कोणाला नातेवाईक म्हणावं हे सुद्धा सांगितलेलं आहे की हे सगळे सद्गुण जे आहेत ते सुद्धा आपण आपले नातेवाईक करून घेऊ शकतो. म्हणजे या मार्गाने जर का जाणारा मनुष्य असेल तर याच्यामध्ये कुठेही तुम्हाला व्रतवैकल्य किंवा याच्यामध्ये अडकून पडावं लागत नाही. साधारणपणे हे करू नये असं अजिबात नाही. व्रतवैकल्य, पोथ्या पूर्ण वाचणं किंवा एखादं स्तोत्र म्हणणं, उपासना करणं, दररोज उदबत्ती लावणं, हे जे काय आहे ही सगळी साधनं आहेत. ती भक्ती व्यक्त करण्याची, तुमचा भाव व्यक्त करण्याची साधनं आहेत, ती सुद्धा जरुरीचीच आहेत. त्यापैकी एक कोणतं तरी साधन निवडावं, त्याच्यामध्ये सातत्य ठेवावं. ते सातत्य ठेवलं तर त्याच्यातनं शक्ती निर्माण होते असं गुरुदेवांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आपण ज्या वेळेला हळूहळू त्या मार्गाने जायला लागतो त्यावेळेला ती शक्ती साठत जाते आणि ती साठलेली शक्ती परत ती पुढच्या शक्तीला खेचून आणते आणि आपल्याकडे शक्तीचा संचय होत जातो. आणि शक्तीचा संचय कधी होतो तर आपण जास्तीत जास्त धर्माने वागण्याचा ज्यावेळेला प्रयत्न करतो त्यावेळेला ईश्वरी शक्ती सुद्धा सहाय्य करते आणि अशा वेळी आपल्याला धर्माचं किंवा ईश्वरी शक्तीचं सहाय्य मिळतं धर्मपालनासाठी. आणि जेवढा तुम्ही जास्ती धर्मपालन करत जाता तेवढी तुमची धर्माची शक्ती साठत जाते आणि तुमच्या प्रतिकूल काळामध्ये ती तुम्हाला साथ देते. म्हणजे आपल्याला असं दिसतं बघा, एखाद्या व्यक्तीवर प्रचंड संकट आहेत पण ती व्यक्ती सहज त्याच्यावर मात करून जाते. तर त्याचं कारण ते असतं की तो धर्माने वागणारा असतो. आणि त्यामुळे होतं काय की त्याच्याकडे धर्माची शक्ती जी साठवलेली असते ती ईश्वरी शक्ती त्याला जिथे कुठे कमी पडते तिथे ईश्वरी शक्ती त्याला सहाय्य करते. आणि तिथून पुढं मग जे काय आहे त्याचं जीवन जे असते ते धर्ममय जीवन जगणं त्याचं चालू होतं. ही अतिशय हळू चालणारी प्रक्रिया आहे. आज सुरू केलं उद्या अनुभव आला असं होत नाही. त्याला सातत्य लागतं आणि सातत्य जसं राहतं तसं आपल्याला अनुभवाला यायला लागतं. आता पुढे बघा, धर्माने जीवन जगण्याचा कोणता मार्ग सोयीस्कर आहे. महाभारतातल्या वनपर्वामध्ये हे आलेलं आहे, एक श्लोक आलेला आहे की तर्को अप्रतिष्ठ श्रुतया विभिन्न नैको ऋषिर्यस्य मतम प्रमाणम धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम महाजनो येन गतः सपंथाः. म्हणजे तर्क जे आहेत ते अप्रतिष्ठित आहेत, म्हणजे ते न स्वीकारण्यासारखे आहेत. आता आपण जर का ग्रंथ वाचायला गेलो प्राचीन काळातले, कदाचित हा जो श्लोक आहे हा श्लोक कलियुगातल्या मानवाला समोर ठेवूनच हा व्यासांनी लिहिलेला असावा. कारण आत्ताच जर का आयुष्य बघितलं सगळ्यांचं तर ते धकाधकीचं आयुष्य आहे. प्रापंचिक माणसाला स्वतःची उपजीविका आणि आपल्या कुटुंबाची गुजरण करण्यासाठी जे काही लागतं ते मिळवण्यासाठीच प्रचंड उठाठेव करावी लागते. आणि काही जणांचं आयुष्य त्याच्यामध्ये, काहींचं प्रवासात निघून जातं, काहींचं अजून कोणत्या कामामध्ये. अशा अनेक गोष्टी आहेत, अनंत कारणं आहेत की ज्याच्यामुळे त्याला या गोष्टी करणं शक्य होत नाही. तरी सुद्धा या सगळ्यातनं मार्ग काय आहे, धर्माचरण हा भाग जो आहे हा कधी आपल्याला सोडायचा नाहीये. याचं कारण काय आहे की धर्मसंस्थापनेसाठीच भगवंताने वेळोवेळी अवतार घेतलेला आहे. आणि जर भगवंत अवतार घेतोय तर त्याचा अर्थ काय आहे की आपल्याला हा धर्म पाळायचा आहे, हा धर्म टिकवायचा आहे. म्हणून त्यांनी काय सांगितले की तर्क जे आहेत ते अप्रतिष्ठित आहेत. म्हणजे तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला काही तर्क ग्रंथ दिसतील की ज्याच्यामध्ये तर्क सांगितले आहेत
की असं आहे तसं आहे, तर ते आपल्याला कदाचित स्वीकारणं अवघड जाईल. तर ते ठीक आहे, ते सोडून द्या. श्रुती परस्पर भिन्न अर्थ सांगणाऱ्या आहेत. त्याच्यानंतरनं कोणत्याही एका ऋषीचं मत ग्राह्य मानता येत नाही. म्हणजे प्रत्येक ऋषींनी जे सांगितलं आहे तत्व एकच आहे, पण त्याची मांडणी जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारे सांगितलेली आहे, ज्या त्या काळात सांगितलेली आहे. त्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य माणसाला ते सगळं स्वीकारता येत नाही. पुढे काय सांगितलंय की खरं पाहिलं तर धर्माचं तत्व हे खोल गुहेप्रमाणे रहस्यमय आणि गुप्त आहे. जेवढं तुम्ही शोधत जाल तेवढं त्याच्यामध्ये रहस्यमयता वाढत जाते आणि त्याच्यातली गुप्तता अजून वाढत जाते. याच्यावरचा सगळ्यात सोपा मार्ग व्यासांनी सांगितलेला आहे, तो म्हणजे सत्पुरुष ज्या मार्गाने गेले तोच मार्ग धर्ममार्ग मानला पाहिजे. म्हणजे याकरताच ईश्वरी अनुभूती आलेले गुरु हे आवश्यक असतात. म्हणजे ज्यांना ईश्वरी अनुभूती आलेली आहे असे गुरु जर आपल्याला लाभलेले असतील तर आपल्या जीवनामध्ये हा निश्चित फरक पडतो. आपल्याकडे ज्या वेळेला आपण ईश्वरी अनुग्रहित गुरु असं म्हणतो तर ते परंपरेतले गुरु असतात. परंपरेतले गुरु म्हणजे काय, तर त्यांना त्यांचे गुरु कोण, त्यांचे गुरु कोण असं ते ज्या आदिनाथांपासून म्हणजे भगवान शंकरांपासून ही जी गुरुपरंपरा सुरू झाली, शिवम ज्ञानोपदेष्टारम विष्णुम धर्मोपदेशकम विधिम वेद प्रवक्तारम गुरुमूर्ती त्रयम भजे. गुरूंना का नमस्कार करायचा, तर हे जी धर्मसंस्थापना आहे म्हणजे शिवम ज्ञानोपदेष्टारम ज्ञानाचा उपदेश करणारे शिव, विष्णुम धर्मोपदेशकम धर्माचा उपदेश करणारे विष्णू, विधिम वेद प्रवक्तारम आणि वेदांचा उच्चार करणारे वेदांचे प्रवक्ते जे आहेत ते ब्रह्मदेव आहेत. हे तिन्ही गुरूंच्या ठिकाणी एकवटलेले असतात आणि म्हणून गुरूंना आपण नमस्कार करायचा असतो. आणि आपण काय करायचंय की आपण बाकीच्या गडबडीत पडायचंच नाही. तर याकरता काय सांगितलंय की आपल्याला ईश्वरी अनुग्रहित गुरु जे आहेत, ज्यांना ईश्वरी अनुभूती आलेली आहे. ईश्वरी अनुभूती कधी येते, तर ते गुरुदेवांनी सांगितलंय की वयाच्या 10 वर्षाच्या आत त्यांना अनुभूती येते, ईश्वरी अनुभूती येते. 10 वर्षानंतर ईश्वरी अनुभूती येत नाही असं जर कोणी सांगत असेल तर ते कुठेतरी शंका घ्यायला जागा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे ईश्वरी अनुग्रहित गुरु जे असतात ते वयाच्या 10 वर्षाच्या आतच ईश्वरी अनुभूती त्यांना ईश्वरी साक्षात्कार झालेला असतो. आता पुढे संत साहित्य आणि गुरुपरंपरेनं केलेलं मार्गदर्शन हे अभ्यासावं. आता पहा की ज्ञानेश्वरी, दासबोध, संत तुकारामांच्या गाथा, भगवद्गीता किंवा आता सध्या जे आहे की आपल्याकडे जे उपलब्ध साहित्य आहे, गुरुवाणी, अमृत कलश, सद्गुरु संवाद, धर्मदर्शन, हे सगळं जे साहित्य आहे, हे सगळं साहित्य म्हणजे काय आहे की महानुभावो येन गथोस पंथ. हा महानुभाव म्हणजेच ईश्वरी आणि लोक ज्या मार्गांनी गेले तो हा मार्ग आहे. तुम्ही पहा की या सगळ्यांमध्ये धागा एकच आहे. या सगळ्यांनी काय केलेलं आहे की धागा हा एकच ठेवलेला आहे की जे तुकारामांनी सांगितले तेच समर्थांनी सांगितलेलं आहे, तेच तुकारामांनी सांगितलेलं आहे. म्हणजे पसायदानामध्ये ज्ञानेश्वर सांगतात की विश्व स्वधर्म सूर्य पाहो. आता स्वधर्म हा जो आहे हा सूर्यामध्ये पाहावा. म्हणजे काय करावं, तर सूर्य जसा निरपेक्षपणे प्रकाश देतो, तो कुठेही भेदभाव करत नाही, त्याप्रमाणे माणसाने तटस्थ असावं. म्हणजे गीता सुद्धा हेच सांगते की शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मान अपमानय हो. म्हणजे तुम्ही तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नरहा. म्हणजे जो कोणत्याही स्थितीमध्ये सुखाचे असो किंवा दुःखाचे असो याच्यात जो विचलित होत नाही, दोन्हीही सुखाच्या दुःखाच्या प्रसंगांमध्ये जो स्थिर राहू शकतो त्याला स्थितप्रज्ञ म्हटलेलं आहे. आणि अशी स्थितप्रज्ञ अवस्था आपल्याला प्राप्त व्हावी याच्याकरता आपल्याला प्रयत्न करावा लागतो. आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्याला हा अर्जुन जो आहे, हा अर्जुन खूप महत्वाचा आहे. हा अर्जुन जो आहे हा आपल्या सगळ्यांचा प्रतिनिधी आहे. लक्षात घ्या की हा यांनी जर का प्रश्नच विचारले नसते तर आपल्याला सगळ्या गोष्टी कळायलाच नसत्या. तो अतिशय सावध आहे. आता काय होतं की आपण टीव्हीवर म्हणा किंवा त्या सिरियलमध्ये म्हणा किंवा अजून सोशल मीडियावर ज्या काही गोष्टी अर्जुनाबद्दल फिरतात किंवा त्याच्याबद्दलचे जे काही त्याच्या व्यक्तिमत्वाचे जे काही आपल्याला कंगोरे बघायला मिळतात ते तात्कालिक आहेत. पण महाभारताचा जर का अभ्यास केला तर याच्यात हे दिसून येतं की तो अतिशय सावध आहे. त्याच्या संदर्भातली गोष्ट आहे ती नक्की लक्षात ठेवा. तुम्हाला ती पक्षाच्या डोळ्याची गोष्ट सगळ्यांना माहिती, पण गुरुकुलात असताना अजून एक गोष्ट आहे की जी फार कमी जणांना माहिती. तर द्रोणाचार्य काय करायचे की त्यांनी त्या गुरुकुलातल्या
याला स्वयंपाकाला सांगून ठेवलेलं होतं की सूर्यास्ताच्या आधी या अर्जुनाला काय करायचं, तू जेवण करून बाजूला काढायचं, की त्याला पाठवून द्यायचं. आणि त्याचा हा रोजचा कार्यक्रम चाललेला असतो. होतं का एक दिवस की चुकून त्याचा एक दिवस त्या स्वयंपाकाचा जो स्वयंपाक आहे तो उशिरा होतो आणि हा अंधारामध्ये दिवा लावून जेवायला बसलेला असतो. आता होतं असं की वारा येतो आणि तो दिवा विझतो आणि याच्या हातात असलेला घास जो आहे तो सवयीप्रमाणे तो तोंडात घालतो. आता ही प्रक्रिया जी आहे लाईट गेल्यानंतर ना आपण सगळेजणच करतो. पण अर्जुनाने त्याच्यानंतर जी केलेली कृती आहे ती कृती ही सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखी आहे. की तो काय विचार करतो की सवयीमुळं लाईट गेलेली असताना सुद्धा किंवा अंधार झालेला असताना सुद्धा माझा हात जर का सवयीने तोंडात जातोय तर याचा अर्थ माझा जर का सराव असेल तर मी डोळे बंद करून सुद्धा बाण चालवू शकेन. आणि त्या रात्रीपासून द्रोणाचार्यांना रात्री बाणांचे सपासप आवाज यायला लागतात. अर्जुनाने शब्दविधी बाणांचा सराव सुरू केलेला असतो. म्हणजे तुम्ही विचार करा की तो किती सावध आहे. या सगळ्या गोष्टीसाठी अजून एक आपण सांगू शकतो की त्याचा एक सद्गुण आपण घेऊया की तो कृष्णाला त्यांनी काय केलेलं आहे की त्यांनी त्याला सखा सुद्धा मानलेला आहे आणि त्याने त्याला गुरु सुद्धा मानलेला आहे. की ज्या ज्या वेळेला त्याला मित्र हवाय त्यावेळेला तो काय करतोय की तो त्याला सगळं सांगतोय की मित्रासारखं त्याच्याशी तो सगळं वाटतोय, त्याची सुखदुःख वाटतोय. तसं सख्यभाव हा पाहिजे की आपण काय करतो किंवा आपल्याकडे सर्वसामान्यपणे आपल्याला समाजामध्ये असं दिसतं की देवाबद्दल प्रचंड भीती निर्माण केलेली दिसते. तो असं होईल, तसं होईल, कोप होईल, अमुक होईल, तमुक होईल. आपल्याकडे गुरुदेव म्हणतात की तुमच्याकडे असं काय आहे की ज्यामुळे देवाने तुमच्यावर रागवावं. तुमच्याकडून हिरावून घेण्यासारखं असं काय आहे की जे दिलेलं आहे ते देवानेच दिलेलं आहे. तुमच्याकडून हिरावून घेण्यासारखं काय आहे. राक्षसांची जी परंपरा होती त्या राक्षसांच्या परंपरेमध्ये ते तपश्चर्या करून देवांना सुद्धा ते नामहरम करून सोडत होते किंवा त्यांना सळोकीपळ करून सोडत होते. त्याच्यामुळे त्यांच्यावर रागवायची थोडीशी गरज होती. पण आपल्यासारख्या सामान्य लोकांमध्ये ज्यांची रोजची उपजीविका मिळवण्यासाठी तडफड चालली असते, बाकी कुठे लक्षही जात नाही, अशा व्यक्तींवर रागवण्याचं देवाला कारण काय किंवा आपल्याकडून हिरावून घेण्यासारखं काय आहे. जे मिळतंय ते आपल्याला आपल्या कुलदेवतेच्या आणि गुरूंच्या कृपेने प्राप्त होतं, आपल्या पूर्वजांच्या पुण्याने प्राप्त होतं. या सगळ्या गोष्टी असताना आपल्याकडून फार मोठे काही अपराध घडत नाहीत. खोटं बोलणं किंवा व्यवसाय असेल तर फसवणं हे किरकोळ अपराध आपल्याकडून घडत असतात आणि सामान्य व्यक्ती म्हणून ते असतातच, ते घडतच असतात. म्हणजे आपण ह्या गोष्टी टाळू शकत नाही. तो व्यवहार आहे. कारण याच्यावरचा उपाय काय आहे की आपल्याकडे मोठ्यांच्या पाया पडायला सांगितलेलं आहे. अभिवादनशीलस्य नित्यम वृद्धोपसेविनः चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. म्हणजे जो नेहमी ज्ञानवृद्ध लोकांच्या सहवासात राहतो, त्यांचा सहवास घेतो, त्यांचं मार्गदर्शन घेतो आणि जो त्यांना नमस्कार करतो, त्यांच्याशी लीन राहतो, त्याचं आयुष्य, विद्या, यश आणि सामर्थ्य या चारही गोष्टी वाढतात. आणि असं आहे की आपण ज्यावेळेला नमस्कार करतो त्यावेळेला ही साधी जी खोटं बोलणं, चालताना पायाखाली जे जंतू वगैरे असतात मरतात, ही सगळी जी काही छोटी मोठी पाप लागलेली असतात आपल्याला किंवा एखाद्याला फसवले असतं व्यवहारामध्ये. आता व्यवहार म्हणल्यानंतर ते फसवणं आलंच, त्याच्याशिवाय ते होतच नाही. खरी किंमत कुठला दुकानदार सांगत नाही की मी ही वस्तू अमक्या किमतीला आणली. त्यामुळं हा व्यवहार असतो. हा व्यवहार म्हणून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याचं परिमार्जन म्हणून काय करायचं की उत्पन्नातला काही वाटा आपण धर्मासाठी दान करायचा. असाही आपल्याकडे मार्ग धर्मामध्ये सांगितलेला आहे. त्याच्यामुळं प्रत्येक वेळेला गांगरून जाणं किंवा मी असं फसवतो, मी अधर्मी, असं आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय की मन पापी होऊ न देणं हे सांभाळलं पाहिजे. की आपलं मन वैरी झालं, मन पापी झालं की मग आपलं पुढे कुठेही प्रगती होत नाही आणि ते मन खचत जातं आणि एकदा मन खचायला लागलं की माणूस वर येत नाही. म्हणून ठीक आहे, आपण सामान्य माणूस आहोत, आपल्याकडून काही चुका होतात. ज्यावेळेला आपल्याला चूक लक्षात येते त्याला ती सुधारण्याचा प्रयत्न करायचा आणि याकरता चांगल्या साहित्याचं वाचन करायचं, चांगल्या माणसांच्या संगतीत राहायचं, तर ते होतं. आणि सगळ्यात महत्वाचं देवाशी सख्यभाव ठेवावा. अर्जुन काय करायचा की मित्रासारख्या गोष्टी त्याच्याशी तो बोलायचा आणि ऐन रणांगणावर ज्या वेळेला त्याला कळून चुकलं की आता आपल्याला मित्र म्हणून हा फार मार्गदर्शन करू शकत नाही, त्यावेळेला त्याने तिथेच लगेच त्याची जी भूमिका होती ती त्यांनी बदलली आणि तो शिष्यस्तेहम शाधिमाम प्रपन्नम, मी तुझा शिष्य आहे
आणि तू मला मार्गदर्शन कर असं म्हणून त्यांनी त्याला गुरु करून टाकलं. मग तिथे कृष्ण गुरु म्हणून मार्गदर्शन करायला सुरुवात झालेला आहे त्याला, आणि तिथून पुढे त्याला भगवद्गीता सांगितलेली आहे. हा जो काही प्रकार आहे हे सगळं आपल्याला धर्मदर्शन मध्ये वाचायला मिळतं. अर्जुनालाच का सांगितली गीता, अर्जुनालाच का सांगितली, तर त्याच्याकडे मनामध्ये विषाद आहे. आता विषाद याचा अर्थ दुःख नाही, तर ते विषाद याचा अर्थ दुःखाचा तो एक प्रकार आहे, पण तो दुःख कसलं आहे की परदुःखाने दुःखी होणं म्हणजे विषाद. इतरांच्या दुःखाने दुःखी होणं हा जो असतो हा विषाद असतो. स्वतःच्या दुःखाने दुःखी होणं हा वैताग असतो, पण इतरांच्या दुःखाने दुःखी होणं याकरता किंवा इतरांच्या दुःखाने हृदय द्रवणं हा जो प्रकार असतो, हा प्रकार जिथे असतो तिथे धर्माचं मार्गदर्शन लवकर रुजतं. आणि अर्जुन हा तसा होता, त्यामुळं अर्जुनाला भगवद्गीता सांगितली गेली. आणि त्याला विषाद म्हटलेलं आहे, ते दुःख नाहीये ते. तर याकरता आपलं हृदय सुद्धा कोमल असावं. म्हणून जिथं पॅड, महाराज हे उदाहरण नेहमी सांगायचं की जिथं पॅड ओलं असतं तिथे शिक्का लवकर उमटतो, कोरड्या पॅडनी शिक्का उमटत नाही. हे जे सांगायचे ते या कारणासाठी. आणि म्हणून धर्म पालन करताना धर्माचं रक्षण करण्यासाठी शस्त्र हाती घेणं हे भगवंताला कर्मप्राप्त असतं. तुम्ही जर का धर्मदर्शनचं मुखपृष्ठ पाहिलं तर त्याच्यावरून ते लक्षात येतं की देव शस्त्र धारण कधी करतो, तर शास्त्रांच्या रक्षणासाठी तो धारण करतो, धर्माच्या रक्षणासाठी तो धारण करतो. आणि महाभारताचा तो प्रसंग लक्षात ठेवा की ज्यामध्ये अर्जुनाने भीष्मांवर बाण चालवायला नकार दिलेला होता, की ते समोर आल्यानंतर त्याच्या हातातून बाण सुटत नव्हते. त्यावेळेला कृष्ण रथातून खाली उतरला, त्यांनी प्रतिज्ञा केली होती की मी युद्धामध्ये कधीही शस्त्र धारण करणार नाही, न धरी शस्त्र करी गोष्टी सांगीन युक्तीच्या चार, एवढंच त्यांनी सांगितलं होतं. पण त्यांनी ती प्रतिज्ञा मोडली. भीष्मांना सुद्धा बघायचं होतं की कृष्ण काय करतो. आणि ज्या वेळेला भीष्मांनी कृष्णाला विचारलं की तू तर परमेश्वर आहेस आणि तुझ्याकडे लोक सगळे बघतात, यद्यत आचरती श्रेष्ठतरः तत्तत लोकानुवर्तते, म्हणजे श्रेष्ठ लोक जसं आचरण करतात त्याचं अनुकरण इतर लोक करत असतात. म्हणजे लोक तुझी निंदा करतील किंवा लोक तुला प्रतिज्ञा मोडणार, खोटरडा म्हणतील. कृष्ण म्हणतो म्हणू देत. ज्या वेळेला प्रश्न हा एका प्रचंड मोठ्या जनसमुदायाच्या कल्याणाचा असतो त्यावेळेला तिथे आपली प्रतिज्ञा ही शून्य असते. हे त्यांनी भीष्मांना सांगितलं. हे का सांगितलं, तर इतके वर्ष त्या हस्तिनापुराच्या सिंहासनाशी मी एकनिष्ठ राहीन म्हणून त्यांनी जी प्रतिज्ञा पाळलेली होती. आणि त्यामुळे जो काही अधर्म झाला, मग ते समोर अधर्म घडत असताना सुद्धा त्यांना ते शांत बसावं लागलं. त्याचं कारण काय की त्यांनी ती गेलेली जी प्रतिज्ञा होती ती प्रचंड मोठ्या जनसमुदायाच्या विरोधात होती. जरी ती हस्तिनापुराच्या सिंहासनाशी एकनिष्ठ राहणारी असली तरी सुद्धा ती प्रजेवर अन्यायकारक करणारी होती. इथे धर्माचा अर्थ आपल्याला खरा उलगडायला सुरू होतो. धर्म म्हणजे काय, तर ध्रुव या धातूपासून झालेला हा निर्माण झालेला शब्द आहे. ध्रुव म्हणजे धारण करणे. धारणा कशाची, तर समाजाची धारणा. समाजाचं भरण पोषण करणं हे धर्माचं कार्य होय. धारणात धर्म इति आहुहु, म्हणजे जी धारणा शक्ती आहे त्या धारणा शक्तीला सुद्धा धर्म म्हटलेलं आहे. धर्म म्हणजे काय की सर्व प्रजेची जो धारणा करतो त्याला धर्म म्हणतात. आता प्रजा म्हणजे काय, तर जे जे म्हणून जन्मलेलं आहे ते सगळं धर्म, ते म्हणजे सर्व धर्म, ती म्हणजे सगळी प्रजा. धर्म हा सगळ्या सृष्टीची धारणा करतो. जेव्हा सृष्टीची प्रजेची धारणा होत नाही तेव्हा भगवंतांना अवतार घ्यावा लागतो. अजून एक गोष्टची आपल्याला खूप लक्षात ठेवावी लागते, ती म्हणजे धर्मसत्ता आणि राजसत्ता याच्यामध्ये फार पूर्वीपासून संघर्ष होत आलेला आहे आणि तो कायम आहे. लक्षात काय ठेवलं पाहिजे की धर्माची सत्ता हा कायम आहे. ज्या ज्या वेळेला राजसत्ता ही धर्मसत्तेपेक्षा श्रेष्ठ ठरू लागली त्या वेळेला ईश्वराने अवतार घेऊन धर्मसत्ता पुन्हा प्रतिष्ठित केलेली आहे. आणि म्हणून यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे जे सांगितलेलं आहे ते यासाठी सांगितलेलं आहे की जिथे जिथे राजसत्ता धर्मसत्तेपेक्षा मोठी होऊ लागते आणि धर्मसत्तेची हानी होऊ लागते तिथे ईश्वर अवतार घेतो. तो कोणाच्याही रूपात अवतार घेतो. तो शस्त्र किंवा 4 हात 4 भुजा
शंखचक्र घेऊन येईल असं नाही, तो कोणाच्याही रूपात येतो आणि जिथे राजसत्ता उन्मत्त होऊ पाहत असते तिथे त्याचं तो दमन करतो. आणि म्हणून हे सगळं जर का व्यवस्थित चालायचं असेल तर सामान्य माणसाने धर्माचरण करणं महत्वाचं असतं. धर्माचरण याचा अर्थ हाच की चांगले विचार धारण करणं आणि ते प्रत्यक्ष आचरणात आणणं. आणि म्हणून याकरता आपल्याकडे साहित्य निर्मिती जी झालेली आहे ती यासाठी झालेली आहे की एक तरी ओवी अनुभवावी, दासबोध वाचावा, तुकारामांच्या गाथा वाचाव्यात. हे कशासाठी सांगितलेलं आहे तर ते याकरता. आणि गुरुवाणी, अमृत कलश, सद्गुरु संवाद, धर्मदर्शन यांचा जर का नीट अभ्यास केला तर तुम्हाला हे लक्षात येईल की जे सगळे स्मृतिग्रंथ आहेत त्या सगळ्यांचं सार हे महाराजांनी अतिशय साध्या सरळ सोप्या शब्दांमध्ये सांगितलेला आहे. सहज बोलता करते उपदेश हा जो त्यांचा पिंड होता तो आपल्याला तिथे दिसून येतो. ज्यावेळेला तुम्ही हे सगळे साहित्य वाचून तुम्ही इतर ग्रंथ ज्यावेळेला वाचायला लागतात त्यावेळेला तुम्हाला लक्षात येतं की अरे हे तर सगळे याच्यात सांगितलेलं ना, आपल्या महाराजांनी हे सांगितलेलं आहे. आणि जो धागा असतो तो हा लक्षात येतो. आता महाभारतातले 2 प्रसंग सांगतो आणि मी थांबतो. वयम पंचाधिकम शतम, ज्या वेळेला पांडव हे वनवासामध्ये गेलेले होते. आता हे 2 प्रसंग खूप लक्षात ठेवा, खूप महत्वाचे प्रसंग आहेत हे. की ज्याला पांडव वनवासामध्ये गेलेले होते आणि पांडव कुणामुळे वनवासात गेले होते तर त्या कौरवांच्या कपटीपणामुळे ते सगळे वनवासात गेलेले होते, हे सगळ्यांना माहिती. आता ते वनवासात गेल्यानंतर काही महिन्यांनी कौरवांना खुमखुमी आली की आपण काय करूया की आपल्या ऐश्वर्याचं प्रदर्शन त्यांच्या पुढे जाऊन करूया. हे सगळे पांढरे कपडे घालून, पांढरी वस्त्र घालून ते संन्यासाच्या सारखे राहत आहेत जंगलामध्ये. आपण त्यांच्या समोर जाऊन आपण काय करूया की थोडंसं जरा शोभा प्रदर्शन करूया. म्हणून हे सगळे अख्खी कौरव सेना वनामध्ये गेलेली होती. तिथं त्या दुर्योधनाला दुर्बुद्धी होते आणि चित्ररथ नावाचा गंधर्व आहे, त्याचा एक प्रदेश असतो, त्या प्रदेशामध्ये ते शिरतात आणि त्याच्या बहिणीचा तो अपमान करतो. ती बहीण त्या गंधर्वाकडे रडत जाते आणि गंधर्व काय करतो, त्यांच्यावर हल्ला करून त्या दुर्योधनाला बंदी बनवतो आणि त्याला मृत्यूदंड सुनावतो. गुप्तहेरांमार्फत युधिष्ठिराकडे ही वार्ता जाते. युधिष्ठिर भीमाला आणि अर्जुनाला सांगतो. दोघंही खुश होतात, म्हणतो बरं झालं आपलं सुंठे वाचून खोकला गेला, आपले ते युद्ध करायला नको आणि ते वनवासही संपून जाईल आपला, तो गेला म्हणजे संपलंच. युधिष्ठिर तिथे सांगतो की ते शतम ही वयम पंच स्वकीय विग्रहे सती परेस्तु विग्रहे प्राप्ते वयम पंचाधिकम शतम. तो काय भीमाला आणि अर्जुनाला सांगतो, तुम्ही इथे हास्यविनोद करत बसू नका, आनंदाने टाळ्या देत बसू नका, पहिल्यांदा उठाने दुर्योधनाला घेऊन या, सोडवून आणा. का तर ते शतम ही वयम पंच, ते 100 आपण 5 आहोत. कधी स्वकीय विग्रहे सती, ज्यावेळेला आपल्यात भांडणं असतील, आपल्यात वाद असतील त्यावेळेला ते 100 आपण 5 आहोत. परेस्तु विग्रहे प्राप्ते, ज्या वेळेला परका कोणीतरी येईल त्यावेळेला आपण 105 आहोत. वयम पंचाधिकम शतम, आपण 105 आहोत. म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या एखाद्या आपण जिथे नतमस्तक होतो त्या संस्थेमध्ये किंवा अजून समाजामध्ये जिथे कुठे परकीय व्यक्ती घुसून जर उत्मात करत असेल तर तिथे आपसातले मतभेद हे बाजूला ठेवून आपण त्या परकीय व्यक्तीच्या विरुद्ध एकजूट झालं पाहिजे, 105 झालं पाहिजे. तर आपण ते महाभारताचं युद्ध जिंकू शकतो. दुसरा प्रसंग आहे दुर्योधन आणि भीम यांचं निर्णायक युद्ध. महाभारताचं युद्ध जवळपास संपलेलं होतं, दुर्योधन शिल्लक राहिलेला होता आणि त्याच्याकडे ती पाण्याखाली राहण्याची विद्या होती. त्या विद्येने तो पाण्याखाली जाऊन बसलेला होता. याला जोपर्यंत मारत नाही तोपर्यंत युद्ध संपत नाही हे सगळ्यांना माहिती होतं. आता काही करून याला बाहेर काढायचा म्हणून याला आता कृष्ण त्याच्या पुढे एक प्रस्ताव ठेवतो की म्हणे आपण काय करू की हे सगळं झालेलं आहे ते विसरून जाऊ. म्हणजे जवळपास 40 लाख लोक याच्यामध्ये गेलेली होती, 11 लोक शिल्लक राहिली होती महाभारताच्या युद्धामध्ये फक्त शेवटी. तरी सुद्धा हा म्हणतो की जाऊ दे, आपण झालेलं सगळं विसरून जाऊ, तुमच्या दोघांमध्ये गदायुद्ध होऊन जाऊ दे, गदायुद्धात जो जिंकेल तो विजयी. युद्ध त्याने जिंकलं, राज्य त्याला. आता दुर्योधनाला माहिती असतं की त्याचं शरीर वज्राचं आहे, तो गदायुद्धामध्ये भीम त्याला हरवू शकत नाही. हे बघून तो वर आला आणि दोघांमध्ये युद्ध सुरू झालं. आता भीम ते वज्राचं शरीर त्याच्यापुढे काही त्याचं चालायचं ना भीमाचं. भीम ज्यावेळेला थकायला लागलेला दिसला आणि तो हरतोय असं दिसल्यानंतर कृष्णाने भीमाला त्याच्या प्रतिज्ञेची आठवण करून दिली की ज्या मांडीवर द्रौपदीला बस म्हणाला होता भर सभेमध्ये ती मांडी तो फोडणार होतास. आणि भीमाला ती प्रतिज्ञा लक्षात आली की तो काय करतो की ते मांडीवर वार करायला सुरुवात करतो त्याच्या. आणि सगळ्यांना माहिती की ते गांधारीने त्याला जेव्हा बोलवलेलं होतं
शक्ती देण्यासाठी त्याला ते केळीची पानं तो लावून कमरेला गेलेला होता, त्याच्यामुळे तो कमरेखालचा जो मांडीपर्यंतचा भाग होता तो तसाच राहिला, बाकी सगळे शरीर वज्राचं झालं. आता नेमका त्यावेळेला तिथे बलराम येतो, आणि हा बलराम येतो आणि तो म्हणतो की हे अधर्माने युद्ध चाललेलं आहे, मी काही हे युद्ध होऊ देणार नाही, आणि असं जर झालं तर मी भीमाला मारून टाकेन. आता कृष्ण काय म्हणतो की म्हणे, दाऊ भैया, तुम्ही ज्यावेळेला युद्ध चाललेलं होतं, हे धर्मयुद्ध होतं, धर्मयुद्ध चाललेलं असताना युद्धभूमी हीच खरी तीर्थक्षेत्र असते, तुम्ही याच्यात पडायचं नाही म्हणून तीर्थयात्रेला निघून गेलेला होतात. ज्या वेळेला युद्धाचा निर्णायक क्षण आलेला आहे तिथे तुम्ही येत आहे, तिथे तुम्ही 4 गोष्टी सांगताय धर्माच्या, आणि युद्धाचा निर्णय बदलून त्याचं क्रेडिट स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करताय, त्याचं श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करताय. ही गोष्ट आता होऊ शकत नाही. आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये असंच होतं. आपण वैयक्तिक आयुष्यामध्ये काही युद्ध लढत असतो, आणि ज्या वेळेला युद्ध अंतिम टप्प्यामध्ये येतं त्यावेळेला असे बलराम येतात आणि तुम्हाला धर्माचा उपदेश करायला लागतात. तर त्यावेळेला अशा बलरामांकडे सपशेल दुर्लक्ष करायचं, आणि आपलं जे युद्ध आहे, जे आपल्या गुरूंनी सांगितलेलं आहे, ज्या आपल्याला धर्माने सांगितलेलं आहे, जे आपलं कर्तव्य आहे, जी आपली प्रतिज्ञा आहे, जी एका प्रचंड मोठ्या लोकसमुदायाचं कल्याण करणारी असते, तर अशा गोष्टींसाठी आपलं धर्मयुद्ध चालू ठेवायचं, अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचं. याला धर्म पाळणं असं म्हणतात. आजच्या ही सुरुवात आहे. आज इथेच मी थांबतो. बाकी आता इथून पुढे आपण थोडीशी चर्चा करूया. श्री गुरुदेव दत्त. छान होता एकदम, टू द पॉइंट सगळे धर्माबद्दल पॉइंट सांगितले. आणि जो गैरसमज आहे लोकांचा की देवधर्म पोथ्या वाचणं म्हणजेच धर्म, तर तसं नसून ब्रॉडर विजन आहे, तर हे कळलं पाहिजे लोकांना. ते एकरूप होत जाणं जे आहे ना, किंवा त्या देवाशी ज्या स्तोत्र म्हणणं किंवा एखादी पोथी वाचणं, हे जे आहे हे आपलं काय आहे की ही साधनं आहेत. या साधनाद्वारे आपण काय होतो, तर आपण व्यक्त व्हायला लागतो आणि त्याच्याविषयी प्रेम निर्माण व्हायला लागतं आपल्याला. हे सगळं जे आहे हे देवाविषयी प्रेम निर्माण होण्यासाठी आहे. आणि एकदा ते प्रेम निर्माण झालं की मग तुम्हाला या सगळ्या गोष्टी हळूहळू, म्हणजे त्याच्यातून फक्त नामस्मरणाकडे कल उरतो. या सगळ्या गोष्टी नंतर हळूहळू कमी होत जातात. ती अवस्था यायला फारच वेळ लागतो, पण ठीक आहे, आपण हा विचार करू शकतो की त्या अवस्थेपर्यंत काही लोक पोहोचतील. थोडक्यात काय, तर साधन हे साध्य समजू नये. बरोबर. रोज एक टॉपिक जर वाचला ना धर्मदर्शनचा, तर ते खूप विचारांना खूप वेगवेगळ्या दिशा मिळतात. एकच टॉपिक वाचायचं, एकच टॉपिक, म्हणजे समजा का आता पहिला जो टॉपिक आहे की धर्माचा उद्गम, एवढंच जर वाचलं तर तेवढाच टॉपिक, एक दोन किंवा 2.5 पानाचा टॉपिक आहे, 2